नमस्कार, नीलम्स कॉर्नरमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। तर आज मी गणपतीपुळेमध्ये आली आहे आणि आज माझ्यासोबत माझ्या सासरची फॅमिलीसुद्धा आहे। पुण्यातून सकाळी 8 वाजता आम्ही निघालो होतो आणि आम्हाला इथे पोहोचायला संध्याकाळ झाली। हॉटेल बुक करून आम्ही आता लगेचच गणपती बाप्पांच्या दर्शनासाठी जायला निघालोय। एंजल, मी आणि अमू आम्ही याआधी सुद्धा गणपतीपुळेला येऊन गेलोय आणि आता आम्ही सेकंड टाइम आलोय गणपतीपुळेला। आजच्या ब्लॉगमध्ये आपण गणपतीपुळेमधील काही बीचेस सुद्धा एक्सप्लोअर करणार आहोत, त्यासाठी ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा। हाय करा सगळ्यांनी। पप्पा हाय। मंदिरात जाण्या अगोदर तुम्हाला एंट्री गेटला पास काढावी लागेल। त्यासाठी मोठ्या व्यक्तींसाठी चार्ज आहे 5 रुपये आणि लहान मुलांसाठी 3 रुपये। तर आमची एंजल 1.5 वर्षाची असतानाच गणपतीपुळेला येऊन गेले आणि त्यावेळेस सुद्धा तिने खूप एन्जॉय केले होते। समोरच मंदिराचे प्रवेशद्वार आहे आणि पार्किंगची सुद्धा व्यवस्था आहे। तर आता आम्ही आतमध्ये एंट्री करतोय। तो आली ना आधी पण गणपती बाप्पांच्या मंदिरात आली ना। आईला घेऊन आव। काय पाहिजे सांग। काय तर मंदिराच्या बाहेरच एक मूषकाची मूर्ती आहे आणि त्या मूर्तीबद्दल अशी मान्यता आहे की आपण मूषकाच्या कानात जी आपली इच्छा सांगतो ती आपली इच्छा मूषक गणपती बाप्पांपर्यंत पोहोचवतो। आणि आम्ही सुद्धा आमच्या मनातील इच्छा मूषकाच्या कानात सांगितलेल्या आहेत। स्वयंभू गणपती मंदिर हे गणपतीपुळेचे सर्वात प्रसिद्ध मंदिर आहे। 400 वर्ष जुने असलेले हे गणपती मंदिर आहे। हिंदुस्थानच्या 8 दिशांमध्ये 8 द्वार देवता आहेत, त्यापैकी गणपतीपुळ्यातील देवता ही पश्चिम द्वार देवता आहे। मंदिराच्या समोरच मोहक असा समुद्र किनारा आहे। खोल निळा समुद्र, खारफुटी आणि नारळाच्या झाडांच्या हिरव्यागार हिरवळीमध्ये वसलेले गणपतीपुळे हे महाराष्ट्राचे नंदनवन म्हणून ओळखले जाते। या ठिकाणी येणारे पर्यटक असा दावा करतात की या ठिकाणी भेट दिल्याने मनाला अमर्याद शांती आणि आंतरिक आनंदाची भावना मिळते। लाडक्या गणपती बाप्पांचे दर्शन करून झाल्यानंतर आता आम्ही समोरच असलेल्या बीचवर जाणार आहोत। चिकूला कुठे जायचंय आता? बीच। आणि आजी बाबा कुठे गेले? महाप्रसाद घ्यायला। पण एंजलला बीचवर जायचंय म्हणून आम्ही बीच कडे जातोय, हो ना? अरे बापरे, चला 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 चला। आणि उद्या सकाळी सुद्धा आपण ह्या बीचवर येणार आहोत। चिकू कसं वाटतंय चिकूला? आपण जेव्हा फर्स्ट टाइम आलो तेव्हा एंजल 1.5 वर्षाची होती, हो ना? मंदिराच्या समोरच काही स्टॉल्स आहेत ज्या ठिकाणी तुम्हाला हवं ते घेऊ शकता। आणि इथली स्पेशालिटी म्हणजे उकडीचे मोदक। जर तुम्ही गणपतीपुळेला आलात तर तुम्ही उकडीचे मोदक हे खायलाच हवेत। खूप जास्त
आता तू कुठलं किचन घेतलं? छान आहे खूप. आता कुठे जायचंय चिकू? चिकू आता कुठे जायचंय? कुठे? पार्किंगच्या ठिकाणी. आता आम्ही सगळेच जेवण करण्यासाठी जाणार आहोत आणि जेवण करण्यासाठी आम्ही हॉटेल वरद विनायकमध्ये आलोय. जेवण करून झाल्यानंतर आम्ही पुन्हा हॉटेलमध्ये जाणार आहोत, ज्या ठिकाणी आम्ही रूम बुक केली आहे. आणि हॉटेल सिद्धीमध्ये आम्ही रूम बुक केली आहे आणि उद्या सकाळी आम्ही गणपतीपुळे भक्त निवासमध्ये रूम घेणार आहोत. आज भक्त निवासमध्ये रूम अवेलेबल नव्हती म्हणून आम्हाला ह्या हॉटेलमध्ये रूम बुक करावी लागली. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही रेडी होऊन हॉटेलमधून चेकआउट केले. कुठे जायचं आहे आपल्याला आता? कुठे जायचं आहे? बीचवर जायला निघालो आम्ही आता. आणि चिकू तर सकाळपासून रेडी झाली आहे. बाय कर आता. बाय कर चिकू. बीचवर जाण्या अगोदर आम्ही गणपतीपुळे भक्त निवासमध्ये आलोय आणि या ठिकाणी आम्ही 2 दिवसांसाठी रूम बुक केली आहे. बीचवर नाही आता आपण आता गणपतीपुळे भक्त निवासमध्ये आलोय आणि आता या ठिकाणी आम्ही रूम बुक केली आहे. किती रुपये लागले आम्ही भक्त निवासमध्ये रूम बुक करण्यासाठी? आपल्याला टोटल 5 जणांना 1550 रुपये. हॉटेलमध्ये खूप खर्च झाला आमचा आणि फक्त एका रात्रीसाठी 3200 रुपये एका रात्रीचे. आपण किती काल संध्याकाळी 6 वाजता केली ना रूम, 6 ते सकाळी 9 वाजेपर्यंत. आणि आता एंजलला कुठे जायचं आहे? कुठे जाणार आहे एंजल? बीच. कुठला बीचवर? बीच चालू आहे. कुठला? मंदिराच्या बीच जवळ. अरे वारे बीच पण म्हणतात चिकूला. म्हणजे चिकू अरे वारे बीचला पण जाणार आहे आपण, पण नंतर जाणार आहे. बीचवर जाण्यासाठी तुम्हाला इथून आतमध्ये एंट्री करावी लागेल. आतमध्ये एंट्री केल्यानंतर आता आपण राईट साईडला बीचकडे जाणार आहोत. समोरच गणपती बाप्पांचे मंदिर आहे. चिकू
बिटू माझं नाव काढते. अच्छा छान. मैडम किती रुपये सवारी है? चिकूने काय घेतलंय? काय घेतलंय? कुठल्या बीचला गिरशील तू? आले वाले. अरे बापरे. गर्दी बघ. तर आता आम्ही पुन्हा भक्त निवासकडे आलोय आणि दुपारी पुन्हा फ्रेश होऊन आम्ही आरे वारे बीचकडे जाणार आहोत. तर आता आम्ही आरे वारे बीचकडे जाण्यासाठी निघालोय आणि इकडे येण्या अगोदर आम्ही प्रसिद्ध कवी केशवसूत यांचे जन्मस्थान सुद्धा बघून आलोय, पण त्याचा मी सेपरेट व्लॉग बनवणार आहे. कारण हा व्लॉग खूप मोठा होईल म्हणून आपण आता बीच एक्सप्लोअर करणार आहोत. आणि समोरचा मनमोहक असा व्ह्यू तुम्ही बघू शकता. आपण आता ह्याच बीचवर जाणार आहोत. चिकू आपण आता कुठे चाललोय? डॅडीला सांग. पप्पा मागे बघा. इकडे बघा. इकडेच बघ. कुठे चाललोय आपण आता? कुठे चाललोय? काय बिघडलं? कुठे चाललोय आपण आता? तर आता आम्ही आरे बीचकडे जाण्यासाठी निघालोय आणि एंजल लहान असताना जेव्हा आम्ही आलो होतो तेव्हा सगळ्यात जास्त टाइम आम्ही ह्या बीचवरच स्पेंड केला होता. आणि आमची एंजल सुद्धा सगळ्यात जास्त टाइम ह्या बीचवरच खेळली होती. आणि ह्या बीचवर खूप शंख शिंपले सुद्धा असतात आणि मी ते मागच्या वेळेस सुद्धा गोळा केले होते आणि ह्या वेळेस सुद्धा करणार आहे. एका बाजूने घाट आणि दुसऱ्या बाजूने समुद्र किनारा असे सहसा न पाहिलेले कॉम्बिनेशन बघायचे असेल तर आरे वारे बीचला भेट ही द्यायलाच हवी. रस्त्यावरून खाली उतरले की आपण थेट समुद्र किनाऱ्यावर पोहोचतो. दूरवर पसरलेला समुद्र, पांढरी शुभ्र रेती आणि आजूबाजूला नारळाची झाडे अशा अस्सल कोकणातील निसर्ग सौंदर्याचा अनुभव या ठिकाणी घेता येतो. आणि ह्या बीचवर तुम्ही ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीज सुद्धा करू शकता. लाटांचा आवाज ऐकत इथल्या निसर्गाशी एकरूप व्हायचे असेल तर घाईघाईत येण्यापेक्षा जरा निवांत वेळ काढून या ठिकाणी यावे.
या बीचवर तुम्हाला खूप शंख शिंपले सुद्धा सापडतील आणि मी आता शंख शिंपले गोळा करत आहे. तुम्ही बघू शकता. एवढे गोळा केले सुटू. काय करते बेटा तू? मातीची आंघोळ. कसं वाटतंय तुला इकडे? तू लहान होती तेव्हा इथेच खेळली होती ना? तेव्हा आमची चिकू फक्त 1.5 वर्षाची होती. आणि आता किती वर्षाची चिकू तू? 3 वर्षाची. आताच बर्थडे झाला आमच्या एंजलचा. तर आमच्या एंजलला बीचवरच खेळायचे होते अजून सुद्धा, पण आम्ही तिला जबरदस्ती त्या ठिकाणाहून बाहेर आणले आणि आता आम्ही गणपतीपुळे भक्त निवासकडे जायला निघालोय. आणि आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.